जस्ट लुक एट माई हेल्दी हेयर गाइस। तो चलो मैं आपको इसका राज बताती हूँ। मतलब हम बहुत ही कम खर्चे में अपने हेअर्स बहुत हेल्दी रख सकते हैं, बस थोडा वक्त निकालो। मी सकाळी तेल लावलं होतं कारण मी रात्री नाही लावलं होतं म्हणून, नाहीतर मी रात्रीच लावते। छान सरसूचं तेल घेतलं, त्यात कलोंजी आणि मेथीदाणे टाकले आणि इकडे मी रोजमेरीचं वॉटर पण तयार करून ठेवलं होतं। आणि त्याच्यानंतर मी छान त्याच्यावर मसाज करून घेतली। थोडंसं कोमट झाल्यानंतर डिटँगल हेअर केल्यानंतर आणि छान मसाज वगैरे करून घ्यायची, ते खूप इम्पॉर्टंट आहे आपण तेल लावल्यानंतर पण। आणि त्याच्यानंतर मी रोजमेरीचं वॉटर पण अप्लाय केलं होतं, थोडंसं स्कॅल्पवरच अप्लाय केलं होतं। त्याच्यानंतर पण मसाज घेतली आणि तुम्हाला हे रोजमेरीचं वॉटर मी कसं तयार केलं, कधी यूज करते बघायचं असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स करा, मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। आणि मग मी माझ्या प्लांट्सला पण थोडीशी माती टाकली कारण ते सुकत चालले होते। माझं मनी प्लांट छान झालं होतं आणि हे सगळं झाल्यानंतर मला 2-3 तासानंतरच आंघोळ करायची होती, पण मी मधातच भाई जेवण केलं आणि जे झोपली सो डायरेक्ट संध्याकाळी सुटली आणि ते मला थोडंसं एम्बॅरेस पण फील होत होतं, पण म्हटलं जाऊ दे चला, मी बेशरमासारखी 7-7:30ला आंघोळ केली। आणि केस असे नॅचरलीच सुकू द्यायचे कधी पण, आणि छान एखाद्या जेंटल कोमनी केस ओल्यामध्येच म्हणजे वेट हेअर्समध्येच आपण केस कॉम्ब करून घ्यायचे आणि थोडंसं ॲलोवेरा जेल घ्यायचं, ते रब करायचं, थोडंसं अप्लाय करायचं, म्हणजे फ्रिझीनेस नाही येत। कॉम्ब केल्यानंतर सेक्शन केले मी 2 साईडला आणि असं रोल रोल करून ठेवलं। हे टोटली ऑप्शनल पण हे मी कसं युट्यूबवरच हॅक बघितलं होतं आणि मला थोडे बाउन्सी बाउन्सी फील झाले होते, सो मी तुमच्यासोबत पण शेअर केलं। अँड जस्ट लुक ॲट माय हेअर, प्लीज सबस्क्राईब करतो गाईज फॉर मोर सच अ कॉन्टेंट, अँड दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ। बाय।